मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आणि हे विद्यार्थी मूकबधीर आहेत. म्हणजे त्यांना बोलता येत नाही, काहींना ऐकता येत नाही, काहींना ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही. परंतु तरीसुद्धा ते स्वतःचा आवाज उठवत आहेत. एक सुरुवात केली अभिजित दिपकेने आणि प्रेरणास्थान काय होतं? जय भीम. जय भीमचा नारा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आंदोलन सुरू झालं. आणि आज संपूर्ण देशामध्ये प्रत्येकजण अशी वेळ आली होती की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची ठरवून RSSने, भारतीय जनता पार्टीने अशी प्रतिमा बनवली होती जसा हुकुमशहा असतो. आणि आपल्या भारतातले लोक हुकुमशहाला फार घाबरतात. म्हणजे भारतासारखे घाबरट लोक तुम्हाला जगाच्या पाठीवर दिसणार नाहीत. लक्षात घ्या. जरी या देशाला शिवराय फुले, शाहू आंबेडकर, भगतसिंह यांचा वारसा असला तरीसुद्धा भारतातले लोक हे प्रचंड घाबरट आहेत. लक्षात ठेवा, अगदी मांजर जरी आडवी गेली तरीसुद्धा लोक घाबरतात. इतके लोक घाबरट आहेत. आणि त्यामुळे हजारो वर्षाचा एक मानसिक पगडा लोकांच्या याच्यावर, मेंदूवर कोरला गेलेला आहे. यामध्ये चूक लोकांची नाही, कारण गुलामी ही रक्तामध्ये भिनलेली आहे, गुलामी ही मेंदूमध्ये कोरली गेलेली आहे आणि ती इतक्या लवकर जाणार नाही. काय असतं, गुलामी जर संपवायची असेल तर काहीतरी आधार लागतो, प्रेरणा लागती. आणि ती प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. परंतु याची जाणीव बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी नेमकं काय केलेलं आहे याची जाणीव येथील 80-85% बहुजनांनाच नाही. आणि त्यामुळे बहुजनांचं राज्य का येत नाही? 80-85% लोकसंख्या असताना सुद्धा बहुजनांचं राज्य का येत नाही? बहुजनांना मागणी करायची वेळ का येते? अहो, तुमची संख्या जर 80-85% आहे तर तुम्ही देणारे बना, मागणी करणारे काय बनता? संसदेमध्ये आत्ता एक राज्यसभा खासदार होता, यादव काहीतरी आडनाव होतं त्याचं, आणि तो सांगत होता की सगळ्या PMOमध्ये जा, सर्वोच्च न्यायालयामध्ये जा, सगळे 80-85% सरन्यायाधीश असतील, अधिकारी असतील, हे बहुजनांचे नाहीत. आणि मग जर असं असेल तर मग बहुजन काय करत आहेत? इथं महाराष्ट्रामध्ये मराठा OBC जो वाद सुरू आहे, मनोजदादा जरांगे पाटील जे आंदोलन करत आहेत, परंतु खरी पावर कुणाकडे आहे याकडे ना मनोजदादा जरांगे पाटील यांचं लक्ष आहे ना कोणाचं लक्ष नाही. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये असा एकही पक्ष ठामपणे ही भूमिका घेऊन लढणारा नाही की आम्हाला आमचं प्रतिनिधित्व हवं आहे. एक आवाज अभिजित दिपके यांनी उठवला, एक चिंगारी. परंतु या चिंगारीला बळ देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. बघा, आज बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन किती दिवस झाले, तरी आजही बाबासाहेब आंबेडकर किती महत्त्वाचे आहेत. आजही जय भीम हा नारा किती महत्त्वाचा आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस मूक नायक हे वृत्तपत्र काढलं आणि त्यावेळेस त्यांनी त्याचं ब्रीदवाक्य म्हणून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जो अभंग निवडला, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोण मुकियांचा जाण, सार्थक लाजोनी नव्हे हित. आज या विद्यार्थ्यांकडे पाहून जे मूकबधीर आहेत, बघा, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आता भीड धरून काय करू? भीड धरून चालणार नाही. अगदी मनामध्ये कसलीही शंका न ठेवता, मनामध्ये काय म्हणतात, काय या अभंगाचा अर्थ आहे की मनामध्ये कसलीही शंका ठेवायची नाही, बिनधास्तपणे बोलायचं, तोंड उघडायचं, तोंड वाजवायचं, प्रश्न विचारायचा. त्या प्रश्नामध्ये नैतिकता असली पाहिजे 100%. परंतु
सत्यासाठी आवाज उठवलाच पाहिजे. जिथं अन्याय होत असेल त्याच्या विरोधामध्ये आवाज हा उठवलाच पाहिजे. आणि काय म्हणतात तुकाराम महाराज बघा या अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये, नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण. जे मुके आहेत, ज्यांचा आवाज नाही, बघा या विद्यार्थ्यांना निसर्गाने आवाज दिलेला नाही, त्यांना जन्मताच आवाज दिला नाही, वाचा दिली नाही, आणि मग यांचा आवाज कोण बनणार. नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण. बघा, आणि त्या जे मूकबधीर आहेत त्यांची जी शिक्षिका आहे ती सुद्धा सेम तशीच आहे, तिलाही बोलता येत नाही, आणि ती इशाऱ्याने काय करत आहे की त्या विद्यार्थ्यांना सांगत आहे. आणि तिथं एक बोलणारी बाई येत आहे आणि ती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. असं आंदोलन करू नका, अशा काय तुमच्या मागण्या असतील त्या करू नका. म्हणजे या जगामध्ये नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, या जगामध्ये मुक्यांचा कोणीही नाही. आणि मग जर आमचा आवाज कोणी बनायला तयार नसेल, काय म्हणतात तुकाराम महाराज, जर आमचा या मुकियांचा, दीनदलितांचा, उपेक्षितांचा, शोषितांचा कोणी जर आवाज बनायला तयार नसेल तर तोंड हे वाजवावं लागेल, बोलावं लागेल, लिहावं लागेल, जे जे करता येईल ते करावं लागेल. सार्थक लाजूनी नव्हे हित. तुम्ही जर लाजलात, लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, यश येईल, अपयश येईल. म्हणून लक्षात ठेवा, म्हणून सार्थक लाजूनी नव्हे हित. लाजून माघार घेऊन त्यामध्ये कसलंही हित नाही. तर काय करावं लागेल, बोलावं लागेल, मुकियांचा आवाज बनावं लागेल. आणि हा अभंग तुकोबारायांना, हे बाबासाहेब आंबेडकर यांना इतका भावला की त्यांनी मूकनायकचं ब्रीदवाक्य म्हणून तुकोबारायांच्या अभंगाचे हे 2 चरण वापरले. हे नाटक, आणि याद्वारे एक येथील बाबासाहेबांना अपेक्षित समाज रचना कशी असेल हे बाबासाहेबांनी याद्वारे एक मुहूर्त मेढ लावण्याचं काम केलेलं आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. संत कबीर हे बाबासाहेबांचे गुरु होते, महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु होते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि एका अभंगामध्ये 1-2 दिवसांनी तो तुम्हाला पूर्ण अभंग सांगेल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, एक टिपरीचे अभंग म्हणून एक प्रकरण आहे, त्यामध्ये एका अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की मी प्रेरणा कुणापासून घेतली. आणि त्यावेळेस ते 4 संतांकडे निर्देश करतात. आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि 4 नोव्हेंबरला संत कबीरदास महाराज. म्हणजे आता एक गुरु शिष्य परंपरा तर तुकोबारायांनी नाकारलेली आहे. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि अजून एकदा बनवू आपण, लक्षात घ्या. परंतु एक प्रेरणास्थान म्हणजे गुरुचं स्थान म्हटलं तरी हरकत नाही. तर ते तुकोबारायांनी कुणाला दिलेलं आहे, नामदेवरायांना, ज्ञानोबारायांना, एकनाथ महाराजांना आणि संत कबीर. म्हणजे तुकाराम महाराज संत कबीरदास यांच्याकडून प्रेरणा घेतात. बाबासाहेब आंबेडकर संत कबीरदास यांना गुरु मानतात. आणि बघा किती हे नातं महत्त्वाचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांच्या अभंगातून, गाथेतून प्रेरणा घेतात. बघा, महात्मा फुले तुकाराम महाराजांपासून प्रेरणा घेतात. सत्यशोधक धर्मस्थापनेमध्ये यामध्ये फार मोठा इतिहास आहे आणि त्याचं सगळं पुराव्यासहित मांडणी तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेली आहे. म्हणजे ही नातं आपण विसरलेलो आहोत. आणि हे नातं घेऊन, ही नाळ घेऊन जर आपण समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जर गेलोत आणि एक बहुजनामध्ये जर अहंकार सोडला, माझं तुझं जर सोडलं, आपल्यातले वाद जर सोडले, तर मित्रांनो बहुजनांचं राज्य यायला वेळ लागणार नाही. हा एक अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओ दिसला आणि त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.